सगळ्यात पहिले तर कोण प्रीतीताई बंड, आम्ही त्यांना ओळखत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची सामन्यामधनं माननीय उद्धव साहेबांनी हकालपट्टी केलेली आहे, या शिवसैनिकच नाही आहेत. नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, आज आपल्यासोबत युवा सेनेचे विभागीय सचिव जुळलेले. चला तर जाणून घेऊया बडनेरा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे निवडणूक राहणार आहे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा सुनील भाऊ खराटे यांना राहणार आहे का? कारण की येथे प्रीतीताई बंड यांनी बंडखोरी करत शिवसेनेला येथे गद्दारी केलेली शिवसेनेसोबत. चला तर जाणून घेऊया कशा प्रकारे राहणार आहे निवडणूक. नमस्कार, जय महाराष्ट्र. आमचा मुद्दा आहे विकास, विकास आणि फक्त विकास. आणि सुनील भाऊ खराटे हे गेल्या 15 वर्षापासून सतत विकासांचे कामं करत आहेत. युवकांना रोजगार देण्यासाठी सदैव तत्पर राहत आहे आणि प्रत्येक युवकांच्या मागे ब्लड बँक असो किंवा आरोग्यामधला काम असो, त्याच्यासाठी नेहमी सदैव तत्पर राहतात. आणि प्रत्येक वेळेस जी ही त्यांना युथ वर्गाला त्यांची जी मदत मिळते आहे, त्यामुळे प्रचंड युवकांचा एक वेगळा उत्साह त्यांच्यासाठी निर्माण झाला आहे. आणि एक असं व्यक्तिमत्व आहे की कुठला क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे त्या व्यक्तीचा, कुठली खंडणींचा त्यांच्यावर आरोप नाही आहे, काहीच नाही आहे. अशा एका चांगल्या इमानदार व्यक्तीला यावेळेस आमचे सन्माननीय श्री उद्धव साहेब यांनी उमेदवारी दिलेली आहे बस. आणि त्यांना आम्हाला प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे. हेच आमचं सगळ्यात परम कर्तव्य आहे प्रत्येक शिवसैनिक. परंतु येथे बोलल्या जात आहे का प्रीतीताई बंड या निवडणुकीत उभ्या झाल्या आहेत, तेव्हापासून महाविकास आघाडीमध्ये येथे फूट आलेली आहे. महाविकास आघाडीतले काही लीडर लोकांचं, नेत्या लोकांचं सुनील भाऊ खराटे यांना समर्थन नाही आहे, प्रीतीताई बंड यांना समर्थन आहे. याबद्दल आपलं काय म्हणणं? सगळ्यात पहिले तर कोण प्रीतीताई बंड, आम्ही त्यांना ओळखत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची सामन्यामधनं माननीय उद्धव साहेबांनी हकालपट्टी केलेली आहे, या शिवसैनिकच नाही आहेत. आमचा तर हा मुद्दा आहे की त्या शिवसैनिक तर होत्याच ना, याच्या पहिले अगोदर दिलेलं नाही आपण तिकीट त्यांना. ती तिकीट दिलेली आहे, पण आम्ही गेलेल्या किती दिवसापासून जे युथ वर्ग काम करतोय, आमच्यासोबत कधी त्या दिसल्या नाही, आम्हाला कधी त्यांनी मदत केली नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही काही बोलूच नाही शकत तुम्हाला. जर आम्हाला त्यांनी मदत केली असती आणि आमच्यासोबत जर त्या असत्या प्रत्येक वेळेस कुठल्या आंदोलनमध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये, प्रत्येक वेळेस सुनील भाऊ खराटे होते आमच्याबरोबर. त्यामुळे आमचे उमेदवार सक्षम आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कोण प्रीतीताई बंड यांनी ठणकावून सांगितलेले आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज.